या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता, गुलाल उधळायला लावता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिलं ते पूर्ण करत नाही, ही फसवणूक नाही तर काय आहे? दादा जरांगे ज्यावेळेस मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्यांना त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिला होता आणि त्याच्यानंतर गुलाल उधळला गेला होता, मला वाटतंय ती मागणी त्या ठिकाणी सरकारनं पूर्ण केलेली नाही आणि ती मागणी जी सरकारनं मान्य केली होती ती मागणी पूर्ण करावी या भूमिकेतनं मनोज दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन मनोज दादाला सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीनं सरकारनं करावी. परंतु सत्ताधारी म्हणतात की महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याच्या सगळ्यात महत्वाचं मनोज दादा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता? कोणी दिला होता? मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारात दिला होता? वेळ मारून येण्यासाठी दिला होता? मला वाटतंय ज्यांनी तो शब्द दिला त्यांनी ती पूर्ण करणं गरजेचं आहे. मला वाटतं तीच भावना झाली, तीच भावना आहे ना. या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता, गुलाल उधळायला लावता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिलं ते पूर्ण करत नाही, ही फसवणूक नाही तर काय आहे? मग आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे. मला आपल्याला एवढं सांगायचंय की मनोज दादा यापूर्वीही मुंबईला आले होते आणि मुंबईला आल्याच्या नंतर जे मनोज दादाला वचन आश्वासन तत्कालीन सरकारच्या प्रमुखानं, मला सांगा गावातल्या एखाद्या सरपंचानं जर सामान्य माणसाला सांगितलं की मी तुमचं हे काम करतो तर विश्वास बसतो. तिथं तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं, ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं त्याचं पालन करावं. वैयक्तिक पाठिंबा आहे का पक्षाचा पाठिंबा? सरकारचं शिष्टमंडळ का भेटायला येत नाहीये? मला वाटतं याच्या बाबतीत सरकारच्या शिष्टमंडळानं सुद्धा त्या ठिकाणी फार अंत न बघता आंदोलकाचा त्या ठिकाणी तातडीनं यावं आणि जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा. राजे हा तुमचा वैयक्तिक पाठिंबा आहे का खासदार म्हणून पाठिंबा आहे पक्षाचा?